त्यांना जी पूर्व परिस्थिती होती तशीच पाहिजे, त्यांना त्यांचं राज्य परत पाहिजे, त्यांना तिकडचे मुख्यमंत्री म्हणून परत पाहिजे, त्यांना तिकडच्या निवडणुका परत पाहिजेत. पण निवडणुका अजून घेण्याची ताकद नाही दाखवलेली, ना हिंमत दाखवलेली केंद्र सरकारने. तसंच दुसऱ्या बाजूला आपण पाहत असाल, थोडं तिथून खालती उतरलं तर दिल्लीचं आज काय चित्र झालेलं आहे. किती लोकांनी पाहिलं ह्या बातम्यांवर? दिल्लीचं जे चित्र झालेलं आहे तुम्ही सांगा मला. पाहिलं सगळ्यांनी? काय नक्की दिल्लीमध्ये घडत आहे? कोणी सांगू शकेल का? कोण बोलते तिथून? सांगा काय चाललं तिथे? शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकरी पंजाब मधले असतील, हरियाणा मधले असतील, दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांमधले असतील, सगळेच शेतकरी बांधव आपल्या मागण्या घेऊन पुन्हा एकदा दिल्लीकडे निघालेले आहेत की हमारी मांगे पुरी करो. एका वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल असंच शेतकरी आंदोलन, हेच सगळे शेतकरी बांधव आपल्याच देशामधले, ज्याला आपण अन्नदाता बोलतो आणि अनेकदा आपण बोलत असतो अन्नदाता देवो भव, हे सगळे शेतकरी बांधव दिल्लीच्या तर्फे निघाले होते. त्यावेळी देखील असाच लाठीचार्ज झाला होता, असाच अश्रुधूर सोडला गेला होता, अशीच बॉर्डर सील केली गेली होती आणि 6 ते 7 महिने कडकडत्या थंडीत देखील आंदोलन करत बसले आणि केंद्र सरकारला त्यांचे काळे कायदे मागे घ्यायला लागले. पण आप्पा नुसतं त्यांनी आश्वासन दिलं. भाऊ आपल्याला देखील माहिती असेल, आश्वासनं दिली केंद्र सरकारने, सांगितलं आम्ही सगळे हे कायदे मागे घेतो, शेतकऱ्यांना आपल्या आपल्या घरी पाठवलं आणि जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली नाहीत. आणि म्हणून पुन्हा एकदा आता आपल्या शेतकरी बांधवाला, आपल्या अन्नदात्याला दिल्लीकडे मोर्चा घेऊन जायला लागलेला आहे. पण दिल्लीचं चित्र एवढं भयानक झालेलं आहे, एवढं विचित्र झालेलं आहे, असं वाटायला लागलंय जणू काही काश्मीर मधली पाकिस्तानची बॉर्डर आहे की चायना बरोबरची बॉर्डर आहे. म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय चायना घुसखोरी करत आहे, त्याच्यावर केंद्र सरकार काही बोलायला तयार नाहीये. चायना आपलं लडाख घेऊन चाललेलं आहे, चायना घुसत आहे, चायनीज तिकडचे जे त्यांचे सोल्जर्स आहेत ते घुसतात आपल्या देशामध्ये, पण त्याच्यावर आपण काही बोलत नाहीये. पण जर शेतकरी दिल्लीकडे येत असेल तर रस्त्यात खिळे टाकले जातात, कॉन्क्रीटचे मोठे मोठे ब्लॉक लावले जातात, वायरी लावले जातात. आणि मग आज हा प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे की जर हा देश, कृषी प्रधान देश, ज्या देशात 60% लोक अजूनही शेती करत आहेत, जर हा देश शेतकऱ्यांसाठी नसेल, शेतकऱ्यांचा नसेल, तर हा देश नक्की कोण चालवत आणि कोणासाठी चालवत आहे? इथे किती शेतकरी बांधव बसलेत? जरा मला हात वरती करून दाखवा. बरोबर आहे ना? 100% शेतकरी तिथे. आज तुम्ही मला सांगा, केंद्र सरकारमध्ये तुम्हाला कोणीतरी, तुमचा एक तरी मंत्री असं वाटतोय का की हे सरकार हे माझ्यासाठी सरकार आहे, किंवा माझा बांधव, माझा भाऊ इथे सरकारमध्ये बसला, हे तुमचं सरकार वाटतंय तरी का तुम्हाला? वाटतंय कोणाला? नाही वाटत आहे. कारण एकामागोमाग एक गेल्या 10 वर्षात मी पाहत आहे, अनेकदा मी देखील उद्धव साहेबांसोबत फिरत आलेलो आहे, मग आपल्या नेत्यांसोबत फिरत आलेलो आहे. कधी दुष्काळ असेल, कधी अवकाळी पाऊस असेल, कधी गारपीट असेल, पण ना केंद्र सरकारकडून ना राज्य सरकारकडून, कुठच्याही या राजकीय लोकांकडून आपल्याला 1 रुपयाची काही मदत आलेली आहे? आली आहे? नाही आली. आता गेल्या 2 वर्षातलं जर आपण कितीतरी वेळी पाहिलं असेल, कधी अवकाळी पाऊस होतो, कधी उन्हाळ्याची एक वेगळी तापमान वाढत जातं, उष्णता वाढत जाते, कधी गारपीट होते. मग आपल्याला काय सांगितलं जातं? पंचनामे करा, पंचनामे करा. 72 तासात जर झालं तर आम्हाला तुम्हाला सगळं देता येईल, तुम्हाला मदत करता येईल. पंचनामे होतात. तुम्ही जिओ टॅगिंग करता, नेटवर्क असलं तर जिओ टॅगिंग करू शकता, नाही तर शेती अशीच फुकट जाते. हे सगळं केल्यानंतर, तुम्ही तुमचा दाखला दिल्यानंतर एक तरी तुम्हाला रुपया सरकारकडून मदत आलेली का? तुम्ही मला सांगा. नाही आलेली, अजिबात आलेली नाही. आणि मग एका बाजूला केंद्र सरकार आपण पाहतोय जुलमी अत्याचार करत चाललेलं आहे, शेतकऱ्यांवर अश्रुधूर सोडत आहे. एवढंच नाही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, ड्रोन टेक्नॉलॉजी, किती लोकांनी ड्रोन बघितलेले आहेत? सर्वांनी ड्रोन बघितलेत ना? ड्रोन कशासाठी वापरलं जायला पाहिजे, ड्रोन कोणासाठी वापरलं जायला पाहिजे? तर आपल्या देशातल्या जनतेसाठी